आमचं आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या या पावनभूमीत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं आगमन होत आहे। या जिल्ह्यातली जनता अतिशय खुश आहे किंवा आदरणीय मुख्यमंत्री या धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्वी आलेले आहेत, परंतु पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये ते आलेले आहेत। उद्या या जिल्ह्यात जे शिवसेनेचे काही जे पदाधिकारी आहेत जे की ज्यांचा प्रवेश या जिल्ह्यामध्ये झालेला नाही, या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्र्यांबरोबर माझी 1 महिन्यापूर्वी चर्चा झाली होती। त्या चर्चेमध्ये मी त्यांना असं सांगितलं होतं की या जिल्ह्यामध्ये साहेब गावागावामधील शाखा, गाव तिथं शाखा घर तिथं सैनिक ही जी संकल्पना आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला मांडलेली होती, त्या संकल्पनेतून त्याच पद्धतीनं परत एकदा या जिल्ह्यामध्ये हे संघटन होणं गरजेचं आहे। आणि त्या संघटनेच्या माध्यमातून उद्या जे येणारे शिवसैनिक आहेत त्यांचे प्रवेश या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहेत। या प्रवेशासंदर्भात जवळजवळ मी आता आपल्याला सांगायला काय हरकत नाही की जवळजवळ 60 ते 70 शाखा, मला 20 दिवस झाले ज्या शाखांची मी भेटी दिल्या, ज्या गावाला मी भेटी दिल्या त्या गावामध्ये सर्वच 50 ते 60 लोकांच्या या ठिकाणी प्रवेश होणार आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये 1 महिन्याच्या आत प्रत्येक गावामध्ये या शाखा आम्ही ओपनिंग करणार। उद्या आम्ही लोखंडी जे फलक आहेत त्या फलक ज्या पद्धतीनं अगदी सुरुवातीला जी शिवसेनेची सुरुवात झाली 1986ला शिवसेना पक्ष स्थापन झाला आणि पक्ष स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन 1989ला ही निवडणूक पहिली निवडणूक आम्ही लढवली। त्या दिवशी आम्हाला धनुष्यबाण हे चिन्ह दिलेलं होतं। तेच चिन्ह आदरणीय बाळासाहेबांचे विचार घेऊन आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या चिन्हाच्या माध्यमातून ही लढाई सुरू ठेवलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये हा जो गद्दार आहे कैलास पाटील, ह्या कैलास पाटलाला, या गद्दाराला आम्ही या मतदारसंघातून हाकलल्याशिवाय सोडणार नाही। काहीही परिस्थिती असेल, उमेदवार कुणी असेल, पण धनुष्यबाणाचा उमेदवारच विजयी करणार ही आज या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे यांना आम्ही ग्वाही देणार आहेत। आणि त्या पद्धतीनं उद्याची ही सुरुवात आहे, ही ट्रेलर आहे। येणाऱ्या काळामध्ये 2 महिन्यामध्ये आपल्याला परिस्थिती दिसेल की या मतदारसंघामध्ये पूर्णपणे आदरणीय एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही संघटित राहील। अण्णा, उद्या शहरामध्ये मेळावा कुठं होणार आहे, किती वाजता होणार आहे आणि जिल्ह्यातील शिवसैनिक आपण काय आवाहन करणार? या उद्याचा जो मेळावा आहे तो हातलाई मंगलकार्य बार्शी रोड येथे होणार आहे। तिथं जवळजवळ 12 ते 15 हजार शिवसैनिक हजर राहणार आहेत। या ठिकाणीच आपण त्यांचं प्रवेशही करणार आहे आणि शाखेच्या जे फलक आहेत लोखंडी फलक, त्या फलकाचे पूजन आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहेत। तिथं 25 ते 20 शाखा म्हणजे सुरुवातीला आपण प्रथमदर्शी म्हणून 20 शाखेचे एकनाथजी शिंदे यांच्या हातून आपण उद्घाटन करणार, पूजन करणार।